मग ह्या कर्वनुसार तुम्हाला पहिला जो कर्व मिळाला आहे तो एफ व्ही, दुसरा आहे इथ, त्यानंतर इथ नंतर डी, टी एच डबल ई. आता हे इथ, हे जे इथ आहे आय टी एच किंवा टी एच, हे जे आहे ते मराठीमध्ये जे आपण थ वापरतो, थ थव्याचं, ते हे थ आहे. आणि हे जे दी आहे ते इंग्रजीमधलं दॅट, दोज, देम या शब्दामध्ये जे द वापरतात ते हे कॅरेक्टर इंडिकेट करतं. त्यानंतर पुढचा जो कर्व आहे तो आहे यस. यस, यसचा कर्व अर्धचंद्र डाव्या साईडला तोंड करून, त्यानंतर झी, झी, झेड डबल ई, झी, सेम यस सारखंच परंतु डार्क. त्यानंतर इश, किंवा याला आपण सराव करत असताना श असं लक्षात ठेवायला अवघड जातं, म्हणून क्रम इश झी, इश. मग हा व्यंजन जो आहे तो कसा, या पद्धतीने याचा कर्व काढायचा. हे झालं आपलं व्यंजन इश. त्यानंतर झी, झेड एच, ज्याला आपण उच्चार करताना झी, झी असा उच्चार करायचा. हे वरचं झी वेगळं, झी, आणि हे जी, याच्यामध्ये एच इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये झेड डबल ई दीर्घ वेलांटी आहे, आणि इथे एच या एच हा व्यंजन याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला असल्यामुळं आपल्या जिभेचा जो भाग आहे, जिभेच्या दोन्ही कडा आपल्या वरच्या दातांना टेकतात आणि जी असा उच्चार निघतो. आता हे सगळं व्यंजनांचं जे स्वरूप आहे तुम्हाला माहितीच आहे, आपण गेल्या वर्षी शिकलोत की आपली संपूर्ण स्टेनोग्राफी आपल्या ऐकलेल्या साऊंडवर आधारित आहे. एखादी व्यक्ती बोलणार आणि आपण ते लिहिणार, म्हणजे ही साऊंड बेस्ड लँग्वेज आहे. साऊंड बेस्ड ही फक्त लिखाणाची भाषा आहे, ही बोलता येत नाही. ह्याची बोलण्याची भाषा कोणती आहे, इंग्लिश, आणि लिहायची कशामध्ये, तर स्टेनोग्राफीमध्ये. म्हणून ही साऊंड बेस्ड भाषा समजली जाते. आता यम, यमचा कर्व ऑन द लाईन चंद्र काढायचा, डायरेक्शन ही, हे आहे फेंट. एफ म्हणजे फेंट, डी म्हणजे डार्क. यमचा कर्व फेंट आहे, तसंच यनचा कर्व याच्या उलट दिशेने काढायचा, म्हणजे असा कंप्लीट चंद्र काढायचा, तो पण फेंटच. आता इथे पेअर संपतात. इश झे म्हणजे पी बी पासून इश आणि जी पर्यंत दोन दोन व्यंजनांच्या पेअर पडलेल्या आहेत. त्या पेअरमध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतो, पहिलं अक्षर फेंट, दुसरं डार्क, पहिलं व्यंजन फेंट, दुसरं डार्क. ती जोडी कुठं फुटते, तर इंग या अक्षरावर आल्यावर ती जोडी फुटते, आणि तिथून पुढे तुम्हाला डार्क आणि फेंट असा भेद तुमच्या सरावानेच तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. यम, यन, इंग, हे जे इंग स्वर आहे, व्यंजन आहे इंग, हे इंग आपल्याला इंग्रजी भाषेतल्या बीइंग, मेकिंग, ज्या ज्या इंग्रजी शब्दांपुढे आपण आय एन जी प्रत्यय लावतो तो प्रत्यय दर्शवण्यासाठी हे व्यंजन वापरतात. त्यानंतर पुढचा जो कॉन्सोनंट आहे तो आहे यल. यल हा अपवर्ड फॉर्ममध्ये आहे. अपवर्ड म्हणजे खालून वरच्या दिशेने, या पद्धतीने. हा व्यंजन सुद्धा फेंट आहे, इंग डार्क आहे. नेक्स्ट वन इज रे, सॉरी आर. आर, आर हे व्यंजन तुम्हाला डाऊनवर्ड पद्धतीने काढायचे, डाऊनवर्ड वरून खालच्या दिशेनं आर. त्यानंतर रे, रे. आर आणि रे उच्चाराला सेम आहेत. दोन्हीही व्यंजनं रण आर या कॅपिटल अक्षरानेच आपण दाखवतो, परंतु या आरचा उपयोग शब्दामध्ये वेगळ्या पद्धतीने होतो आणि या आरचा उपयोग शब्दामध्ये वेगळ्या पद्धतीने होतो. म्हणून आपल्याला लघुलेखनामध्ये 2 आर आणि 2 एच प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर पुढचं जे व्यंजन आहे ते आहे वे, डब्ल्यू. हा आहे हुक्ड फॉर्म, एक नॉट द्यायची आणि या पद्धतीने हा व्यंजन फॉर्म करायचा, काढायचा. वे नंतर आहे ये,
ये एकदम वच्या उलट्या स्वरूपामध्ये या पद्धतीनं काढायचं आहे. ही दोन्ही व्यंजने फेंट आहेत. त्यानंतर यच. यच हे व्यंजन आपल्याला दोन प्रकारे काढावं लागतं. पहिलं आहे डाऊनवर्ड यच आणि दुसरा प्रकार आहे अपवर्ड यच. ही डायरेक्शन या पद्धतीनं. त्यानंतर लास्ट एमपीएमबी. एमपीएमबी हे व्यंजन सेम व्यंजन यम सारखंच परंतु अगदी डार्क. हे आहे आपलं शेवटचं व्यंजन एमपीएमबी. हे व्यंजन आपल्याला लघुलेखनाच्या पुस्तकामध्ये सेपरेटली दिलेलं आढळत नाही, परंतु हे व्यंजन आपल्याला काही चॅप्टर संपल्यानंतर आपण शिकलोत. पण सुरुवातीला जर आपण याचा सराव केला तर तुम्हाला डिक्टेशन घेताना अडचणी येत नाहीत. आता हे झालं आपला व्यंजनांचा टेबल किंवा व्यंजनांची मांडणी. व्यंजन कसे काढायचे आणि किती प्रकारचे व्यंजन आहेत हे यातून तुम्हाला समजलं असेलच. आता या व्यंजनांचा सराव करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या वर्षी प्रत्येक व्यंजन 5-5 पेज या पद्धतीने सराव केला आहे. आता जसं आपण मराठी किंवा इंग्लिशमधलं ए, मराठीमधलं पहिलं आद्याक्षर अ, अननसाचं अ, हे 26 अक्षरं, इंग्रजीमधले 26 अक्षरं आपण अगदी पाटीवर घोटून घोटून पाठ केलेले आहेत, सराव करून पाठ केलेले आहेत. तर अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला लघुलेखनामधले हे 26 व्यंजनं सुद्धा अगदी लक्षात राहीपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला पी बी टी डी चे जे के गे एफ ई इद्दी एस जी इस जी यम यान इंग यल आर रे वे ये हे आणि एम पी एम बी या क्रमाने म्हणता येत नाहीत आणि हा क्रम म्हणत म्हणत ते पेन्सिलनी वहीवर उतरवता येत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. अगदी ए फॉर ॲपल जसं गिरवलंय लहानपणी, अगदी त्याच पद्धतीनं अप्सरा स्टेनो या नावाची पेन्सिल ब्लू कलरची आपल्याला स्टोअरवर मिळते, ती आणायची आहे आणि पांढऱ्या शुभ्र पानांची वही आणि त्यावर प्रत्येकी एका पानावर एक अद्याक्षर आपलं लघुलेखनाचं आणि त्याचा सराव पेन्सिलने, पेन्सिल हातात घेऊन तुम्हाला आता जे अक्षरं फेंट आहेत आणि जे अक्षरं डार्क आहेत ते डार्क आणि फेंट हे पाठ करायचं नाही आपल्याला. तर हे फेंट अक्षर आणि डार्क अक्षर आपण सराव करत असतानाच त्याचा आपल्याला सराव करायचा आहे. कसं, समजा मला कॉन्सोनंट पी आणि बी याचा सराव करायचा आहे, तर मग पी चा सराव करत असताना मी मनातल्या मनात ही वहीची रेष आहे आपल्या आणि याचा सराव आपल्याला हलक्या हाताने पेन्सिल धरायची, पेन्सिलला दाब द्यायचा नाही आणि अगदी या पद्धतीनं मनातल्या मनात पी असा उच्चार करत करत आपल्याला दररोज एक पानभर तरी याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि अगदी त्याचप्रमाणे कॉन्सोनंट बीचा सुद्धा सराव फक्त काय करायचं आहे, थोडासा दाब देऊन असं डार्क दिसलं पाहिजे. दोन अक्षरं लिहायला सेम आहेत, मग याच्यातला डिफरन्स जर कळून घ्यायचा असेल तर कुठलं अक्षर फेंट काढायचं पेन्सिलनी, कुठलं अक्षर डार्क काढायचं, ही जर कला आपल्याला अवगत करायची असेल तर सुरुवातीला एक एक व्यंजन सेपरेटली प्रॅक्टिस करणं आणि त्याचबरोबर नंतर दोन व्यंजनं जे सेम दिसतात त्याची पेअर घेऊन प्रॅक्टिस करणं आणि मग त्याद्वारे तुम्हाला कॉन्सोनंट पी फेंट बी डार्क, पी फेंट बी डार्क ही सवय पडते आणि तुम्हाला कोणतं व्यंजन फेंट आहे आणि कोणतं व्यंजन डार्क आहे हे तुम्हाला समजतं आणि तुम्हाला तो फरक सुद्धा लक्षात येतो. या पद्धतीनं तुम्हाला आता या सुट्टीच्या कालावधीमध्ये हे 26 व्यंजनं तुम्हाला पाठ झाले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला नंतर शब्द काढायला किंवा स्वर द्यायला अडचण येणार नाही. तर हा आहे आपला पहिला चॅप्टर. इथे आपला पहिला चॅप्टर संपतो. याचा सराव तुम्ही करणं अपेक्षित आहे. जे विद्यार्थी गेल्या वर्षी रेग्युलर नव्हते कॉलेजला त्यांनी सुद्धा हा टेबल घ्या. अन्यथा हा टेबल जर तुम्हाला ओळखू येत नसेल व्हिडिओमध्ये तर आम्ही तुम्हाला वरचेवर PDF मध्ये जी तुम्हाला लिंक देणार आहोत, वेब लिंक देणार आहोत, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हे प्रोव्हाइड केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला सराव करायला काहीही अडचणी येणार नाहीत. मित्रांनो, लघुलेखनामधला दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे वॉवेल्सचा. वॉवेल्स
चॅप्टर नंबर 2 म्हणजेच स्वर. लघुलेखनामध्ये आपले जे व्यंजन आहेत ते निव्वळ रेषा रेषा आणि रेषा आहेत, उभ्या, आडव्या, तिरप्या आणि वर्तुळाकार. मग या वर्तुळाकार रेषांना आपण स्वर कशा पद्धतीने द्यायचे, कसे देऊ शकतो, हे स्वर कसे असतील याची उत्सुकता तुम्हाला होतीच. मागच्या वर्षी वर्गातही आपण खूप गोंधळ घातला होता की मॅडम ह्या उभ्या रेषांना स्वर कसं द्यायचं, कसा मात्रा द्यायचा, कशी वेलांटी द्यायची, हे आपण गोंधळ घालून शिकलो होतो. तर मग तुम्हाला माहितीच आहे आपले जे स्वर आहेत, इंग्रजीचे स्वर किती आहेत? 5, AEIOU. अगदी त्याचप्रमाणे लघुलेखनामध्ये तुमचे 12 स्वर आहेत. आपल्याला 12 स्वर अभ्यासावे लागतात. ते जे 12 स्वर आहेत ते तुम्हाला आपण एका टेबलाद्वारे शिकायचे. आपल्याला आपण त्याचा टेबल लिहून घेऊयात 12 स्वरांचा. पहिला जो स्वर आहे तो आहे आपला आ. आ हा स्वर आपण इंग्रजीमध्ये AH या अक्षराने दर्शवतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे ए. त्यानंतर आहे ई, दीर्घ ई. हे सगळे दीर्घ स्वर आहेत. आ, ए, ई. नंतर आहे पुढचा जो स्वर आहे तो आहे अ. नंतर ओ. आणि 6वा जो स्वर आहे दीर्घ स्वर तो आहे उ. आ, ए, ई, अ, ओ आणि उ. आता अ हे अक्षर आपल्याला कसं दाखवायचं आहे? AW. ओ अक्षर व्यंजन ओ नीच दाखवायचे आणि उ डबल ओ नी दाखवायचे. आता हे जे आहेत, हे जे संकेत आहेत स्वर दर्शनाचे, फोनेटिक्स या पुस्तकामध्ये, उच्चारशास्त्र या पुस्तकामध्ये अ, ओ, उ असं लिहितात. स्टेनोग्राफीमध्ये आपल्याला याचा काहीही संबंध येणार नाही शिकत असताना, परंतु बेसिक नॉलेज लघुलेखनाच्या विद्यार्थ्यांना असणं अगदी गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण पुढे जाऊन इंटरव्ह्यूला फेस करतो, एखाद्या क्षेत्रामध्ये इंटरव्ह्यू द्यायचा असतो, तेव्हा आपल्याला भाषेतले बारकावे सगळे माहिती असले पाहिजेत. जरी करिता आपण आ, ए, ई, अ, ओ, उ असं मराठीमध्ये लिहून पाठांतर करत असलो ते केवळ आपल्याला लक्षात राहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आहे, हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. मग आता हे आ, ए, ई, अ, ओ, उ हे 6 जे स्वर आहेत, हे 6 स्वर दर्शवण्याच्या 2 पद्धती आहेत. 2 पद्धती त्या कोणत्या आहेत? तर आपल्याला डॉट, हा जो डॉट तुम्हाला बोर्डवर दिसतोय काळा डॉट, एक टिंब, आणि ही आहे डॅश, एक छोटी रेषा. मग ह्या डॉट आणि डॅश याच्याच माध्यमातून आपल्याला हे 12 स्वर द्यायचेत. त्या 26 व्यंजनांना हे स्वर तुम्हाला द्यावयाचे आहेत. तर हे जे स्वर आहेत हे 2 प्रकारे असतात, ते आपण पुढे बघूयात. त्या अगोदर हे जे दीर्घ स्वर, हे लॉंग वॉवेल्स, आणि इकडे आपण शॉर्ट वॉवेल्सचा टेबल बघूयात. शॉर्ट वॉवेल्स, दीर्घ स्वर, आणि इकडे ऱ्हस्व स्वर. आता ऱ्हस्व स्वरांमध्ये पहिला जो स्वर आहे तो आहे ॲ. दुसरा जो स्वर आहे तो आहे ए, ऱ्हस्व ए. एडक्याचं, परंतु त्याला वरती मात्रा नसतो ऱ्हस्वमध्ये. ॲ, ए, ई, ईवर वेलांटी नसते. नंतर आहे अ, आणि उ. उखळाचं, उसाचं उ नाही. मग हे ऱ्हस्व आणि दीर्घामधला फरक आपल्याला मराठीमध्ये झालेलाच आहे. मग हे जे ॲ आहे ते आपल्याला फोनेटिक्समध्ये आपण या पद्धतीने दर्शवतो. ॲ, नंतर ए, ई. आता हे जे अ आहे OW, यू न दर्शवायचं अ, आणि उ जे आहे ते पण यूनच. आता ह्या झाल्या उच्चारशास्त्रामधल्या पद्धती. या पद्धती आपल्याला अभ्यासाला
नाहीत। मग हे जे 12 स्वर इथं मी बोर्डवर लिहिलेत, त्या 12 स्वरांमध्ये आपल्याला पहिले 6 स्वर दीर्घ स्वरूपात मिळतात आणि हे जे दुसरे 6 स्वर मी इथे लिहिलेत, हे ॲ ए ई अ अ उ, ते आहेत ऱ्हस्व स्वर। या प्रत्येक शब्दाच्या उच्चारामध्ये आपल्याला फरक आढळून येतो। आता हा जो आ आहे, आ ए ई अ ओ उ आणि ॲ ए ई अ अ उ, यामध्ये सिमिलर वाटणारा जो स्वर आहे तो आहे अ। हे 2 स्वर अ आणि अ, एक अ आहे तो दीर्घ आणि दुसरा जो अ आहे तो आहे ऱ्हस्व स्वर। मग याच्यामधला जो डिफरन्स आहे, या दोन्ही अ मधला डिफरन्स जो आहे तो आपल्याला आपण ज्या वेळेस लघुलेखनामध्ये इंग्रजीतले शब्द ट्रान्सलेट करतो तेव्हा तुम्हाला अभ्यासता येईल, त्याच्यातला डिफरन्स तुम्हाला त्यावेळेस कळेल। मग या दीर्घ स्वरांमधले पहिले 3 स्वर जे आहेत आ ए ई, हे क्रमाने तुम्हाला ह्या डॉटनी दर्शवायचे। हा जो डॉट दिसतोय बोर्डवर, मी या ब्रॅकेटमध्ये एक डॉट काढलाय, तो आहे डार्क डॉट। डार्क डॉट, एक ठळक टिंब, डार्क डॉट। आणि अ ओ आणि उ या 3 स्वरांना इंडिकेट करण्यासाठी आपल्याला डार्क डॅश वापरायची आहे। या पद्धतीनं ही डॅश, याला आपण टिक असंही म्हणू शकतो, टिक। आता ही डॅश केवढी द्यायची आहे तुम्हाला? समजा मला PAUL हा शब्द काढायचा आहे, इंग्रजीमध्ये पॉल हा शब्द काढायचा आहे, जॉन पॉल। त्यामधलं पॉल आपण घेतलं, हा शब्द मी कसा काढेल लघुलेखनामध्ये? तर अबोव द लाईन P आणि L काढलं, त्यानंतर याची जर फोड केली आपण मराठीमध्ये, तर याचा उच्चार जर आपण इथं लिहिला बोर्डवर तर काय होतो? P प्लस अ प्लस यल, P प्लस अ प आणि हे ल यल, हे आहे पॉल। मग याच्यामध्ये हे अद्याक्षर आपल्याकडे अवेलेबल आहे, हा कॉन्सोनंट आहे आपल्याला। हे जे यल आहे तो पण आपल्याकडे कॉन्सोनंट आहे आणि प ला जोडून जो शब्द आलाय तो आहे स्वर अ। मग हा स्वर, हा अ स्वर मला पी ला द्यायचा आहे, पी ला द्यायचा, कारण हा पी ला जोडून आलाय, पी प्लस अ प। मग हा शब्द मी कसा लिहिणार? तर पीच्या फर्स्ट प्लेसला मला ही टिक द्यावी लागेल, हा अ स्वर मला पीच्या फर्स्ट प्लेसला द्यावा लागेल, म्हणजे हा शब्द तयार होतो पॉल। याच्या सुद्धा परत याचे पण आपल्याला रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला पुढे शिकावायचेच आहेत। परंतु ही जी टिक आहे ही किती द्यावी लागते, किती अंतराने किंवा किती लांबीची असावी? तर साधारणतः आपल्या पट्टीवरील ज्या 2 छोट्या रेषा आहेत MM-च्या, तर त्या 2 MM-च्या मधलं जेवढं अंतर आहे तेवढी ही टिक असावी असा संकेत आहे।